आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अनु, माझी बायको. विश्वास आहे रे माझा, विश्वास. पिऊंचं खोटं ऐकून सर एवढे भडकले. उद्या वहिनी त्यांच्याशी खोटं बोलल्यात हे जर त्यांना कळलं तर नाही, खूप मोठा अनर्थ होईल. अनुप्रिया, अगं काय विचार करतेस? नाही म्हणू नकोस, हो म्हण त्यांना. मॅम मला सगळं कळतंय. बघा तुमची परिस्थिती कळते मला सर, पण मला खरंच शक्य नाही होणार, नाही जमणार मला. अगं पण तू नाही का म्हणतेस? एवढा मोठा चान्स नाही म्हणतेस म्हटले काहीतरी रिझन असेलच. पण काय प्रॉब्लेम आहे? हेच तर स्वप्न आहे ना. ते आता यांना कसं सांगू? अविनाशला कळलं तर अख्खं घर डोक्यावर घेतील ते, किंवा मलाच घराबाहेर काढतील. पण हे म्हणतायत ते पण बरोबर आहे. असा चान्स पुन्हा मिळणार नाही अनु. इतके दिवस तुझे स्वप्न पाहिलंयस, ते स्वतःहून तुझ्या समोर चालत येत आहे. त्याला नाही कसं म्हणतेस तू? पण अविनाश त्यांना नाही आवडणार. काय करू काहीच कळत नाहीये. देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव आता. हॅलो. हॅलो, RJ क्लासमध्येच लागला ना फोन? हो, काय काम होतं? मला थोडीशी चौकशी करायची होती. तुम्ही मला सांगू शकता का की तुमच्या क्लासमध्ये कोणी अनुप्रिया पाटकर नावाच्या बाई आहेत का? ते मला काही माहीत नाही. ज्यांना कोणाला माहीत असेल त्याला फोन द्याल का? अहो, आज क्लासला कोणीच आलेलं नाहीये, सगळे रेडिओच्या ऑफिसला गेले. ओके ओके. रेडिओच्या ऑफिसला? चल निघूया. हे काय आहे? चाफ्याचे फुले आईसाठी घेतली आहेत. तिची फेवरेट आहेत ना, त्यात तिचा आज स्पेशल दिवस आहे ना म्हणून. तुला माहितीये, आई आज रेडिओ स्टेशनला गेलीये. काय सांगतेस? म्हणजे तो आरजेचा खरा स्टुडिओ? हो कसलं भारी आहे रे. हो ना, माझ्या आईचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. तिची ती फेवरेट आरजे आहे ना, आरजे मधुश्री, तिला भेटणार आहे आई. मला कसलं भारी वाटतंय माहितीये. तू बघच, लवकरात लवकर माझी आई खूप मोठी आणि खूप फेमस आरजे होईल. नक्की होतील. पण एक सांगू, तू सुद्धा ट्राय केलं पाहिजेस. काय आरजे? हो, म्हणजे बघ ना, तू इतकं छान बोलतेस, तुझा आवाजही इतका छान आहे. आता काकूंना तर मी कधी भेटलो नाहीये, पण आय एम शुअर हे टॅलेंट ना तुझ्या काकूंकडूनच आलं असणार. हो असेल. मग कधी घेतेस मनावर? बघू रे, आधी आईचं स्वप्न पूर्ण होऊ दे. आधीच घरी एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्यात बाबांना अजून माहित नाही. पण काकू सांगणार होते ना काकांना. हो, पण ते राहूनच गेले. हो पिऊ, तुम्ही काकांना याबद्दल सगळं काय ते लवकर सांगून टाका. जर बाहेरनं कळलं ना तर मिसअंडरस्टँडिंग आणखीन वाढते. हो कळतंय आम्हाला सांगायचंच आहे, पण तशी वेळच येत नाही. पण बाबांना लवकरात लवकर खरं काय ते सांगावंच लागणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या शोच्या सर्व श्रोत्यांना माझा म्हणजेच RJ मंजिरीचा नमस्कार. तुम्ही ऐकत आहात सुपरहिट रेड FM 93.5. तर मंडळी, आपण रोज एका वेगळ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलत असतो आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं मत आपण जाणून घेत असतो. तर आजचा आपला विषय असणार आहे गृहिणी आणि तिचं करिअर. आणि या खास विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत खास पाहुण्या. तर स्वागत करूया सौ अनुप्रिया अविनाश पाटकर यांचं. नमस्कार. नमस्कार अनुप्रियाजी. आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल, गृहिणी आणि तिचं करिअर. तुम्ही स्वतः एक गृहिणी आहात, सुशिक्षित आहात. तर आजच्या या कार्यक्रमात माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल
की तुम्हाला कधी नोकरी करावीशी वाटली का किंवा करिअर करावंसं वाटलं का? आणि जर हो तर आतापर्यंत तुम्ही ते का केलं नाही? नमस्कार. मी अनुप्रिया अविनाश पाटकर. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार माझा. 17 वर्ष मी माझा संसार अगदी सुखात रेखतीये. आधी जेव्हा लग्न झालं ना तेव्हा असं कधी वाटलं नाही की मी नोकरी करावी किंवा करिअर करावं. कारण काय ना, सगळंच नवीन होतं ना. लग्नानंतर ती माणसं, ते घर, ते कुटुंब गुंतून गेले होते या सगळ्यांमध्ये. या सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला शोधत होते. खरं सांगायचं झालं तर मला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागला. आणि मला असं वाटतं मंजिरी, नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असंच होत असेल. म्हणजे ॲडजस्ट करायला जरा वेळ लागत असेल, म्हणून कदाचित करिअर मागे पडत असेल. अगदीच खरं आहे अनुप्रियाजी. पण आपलं शिक्षण, आपलं स्वप्न, ज्यासाठी आपण इतकी मेहनत करत असतो, राबतो, जिद्दीने त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, तर हे सगळं नव्याने आपल्या आयुष्यात आलेल्या संसारासाठी किंवा त्या माणसांसाठी पटकन विसरणं किंवा हे सगळं मागे टाकणं, हे योग्य वाटतं का तुम्हाला? योग्य आहे की अयोग्य आहे हे ठामपणे सांगता येणार नाही, कारण यातलं काहीच आपण ठरवून करत नाही ना. हो, पण करिअर ही प्रत्येकासाठी प्रायोरिटी असते. मग लग्न झाल्यानंतर बायकांसाठी करिअर ही प्रायोरिटी का नाही उरत? म्हणजे मला असं विचारायचं आहे की लग्नानंतर बायकांच्या आयुष्यात नक्की काय बदलतं, म्हणजे जेणेकरून त्यांना लग्नाआधी महत्त्वाचं वाटणारं करिअर लग्नानंतर अगदीच महत्त्वाचं वाटेन असंच होतं. म्हणजे इतकं की काही बायका आपलं करिअरच सोडून देतात, असं का? हो, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की लग्न झाल्यावर त्या दोघांचे आयुष्य बदलतात. पण आपल्याकडे ना बायकांना जरा जास्त ॲडजस्ट करावं लागतं असं मला वाटतं. हा बदल तुम्ही आणखी एक्सप्लेन करू शकता? हां, म्हणजे बघा ना, खाण्याच्या पदार्थांपासून तर राहत्या घरापर्यंत एका मुलीसाठी, एका स्त्रीसाठी सगळंच बदलतं ना. लग्नाआधी तिच्या आईच्या घरी ती निवांत, खूप आरामात, खूप वेळेपर्यंत झोपू शकते लग्नाआधी. पण लग्न झाल्या झाल्या ती एक स्त्री होते.